श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या आहे दर्श अमावस्या। अमावस्या म्हटलं किंवा पौर्णिमा म्हटलं की बऱ्याच ताई व दादांच्या घरात काय होतं की काही ना काही कारणावरून भांडणं होतात किंवा चिडाचिडी होते, काहीतरी आर्थिक नुकसान होतं किंवा ऍक्सिडेंट वगैरे होतात किंवा कोणाशी तरी बाहेर शेजारी असतील, नातेवाईक असतील, यांच्यासोबत काही भांडण होतं। तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला मनस्ताप दिला जातो किंवा तुम्हाला वाईट ठरवलं जातं। अशा गोष्टी या ज्या तिथी आहेत ना, या आल्या की बऱ्याच जणांसोबत होतात किंवा अचानक दवाखाना मागे लागतो, आजारपण, अगदी म्हणजे 8-15 दिवस सगळं व्यवस्थित होतं, पण अमावस्या म्हटलं की 2-4 दिवसापासून तब्येत बिघडू लागली आणि अमावस्याच्या दिवशी अजूनच जास्त बिघडली। तर अशा काही गोष्टी तुमच्या घरामध्ये होत असतील तर आजच्या दिवशी काही सेवा सांगणार आहे। या सेवा जर आपण प्रत्येक अमावस्या केल्या, बघा फक्त एक दिवस महिन्यातून करण्यासाठी काही जात नाही, त्याच्यामुळे आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरातल्यांच्या भल्यासाठी आपण एक दिवस तर या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच करू शकतो। आणि मी सांगितलं त्याप्रमाणे फक्त याच गोष्टींवर त्याचा फायदा होणार नाही, तर याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल। आपल्या घरामध्ये जो पैसा येतोय तो टिकू लागेल आणि तुम्ही म्हणाल की आपण जी चहूबाजूने जे म्हणतो ना की चहूबाजूने आमची आता प्रगती होत आहे, आम्ही कष्ट केलं की आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळत आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याचा योग्य तो मोबदला आहे तोच आपल्याला मिळत नाही। म्हणजे काय की आपलं भाग्य आपलं साथ देत नाही। तर या सगळ्या गोष्टी काय करतील, आपल्या भाग्याची साथ मिळवून देतील। प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील, अडथळ्याशिवाय कोणतंच माझं काम पूर्ण होत नाही असं सुद्धा बरेच ताई व दादा म्हणतात, तर ते सुद्धा कुठेतरी जे म्हणतो ना अपयश जे आहे ते कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल। आणि तुमच्या घरामध्ये एक प्रकारची शांतता, मन प्रसन्न राहणं, घरामध्ये असं आनंदी वातावरण राहणं, प्रत्येकाच्या वागण्यात बोलण्यात सौम्यता आली आहे याचा अनुभव सुद्धा तुम्ही घ्याल। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला तुमचं जे घर वगैरे जे आहे ते झाडून घ्यायचं आहे आणि घर झाडल्यानंतर आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे। तुम्ही रोज फरशी पुसत असाल किंवा नसाल, बरेच जण 2 दिवसाला पुसत असतील, 3 दिवसाला पुसत असतील, तर जे काही करता, पण उद्याच्या दिवशी आपलं घर जे आहे, आपल्या घरातला जो शेवटचा कोपरा आहे, म्हणजे जी शेवटची रूम आहे, आता जसं तुमचं समजा 2 मजली घर आहे तर वरतून खाली यायचं, आपला 2 BHK फ्लॅट आहे, 3 BHK फ्लॅट आहे, तुमचं 1 रूम किचन आहे, तर आपल्या घरातली जी शेवटची बाजू आहे किंवा एक रूम आहे, तर शेवटच्या बाजूवरून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत झाडत आणि पुसत यायचं आहे। पण ते पाणी पुसताना आपल्या घरातली सगळे आजारपण, दरिद्री, इडापिडा, अलक्ष्मी जी आपल्या मागे लागलेली आहे किंवा काहीतरी नजरदोष असेल किंवा आपल्याच पायाने काही नकारात्मक आपल्या घरामध्ये आलेलं असेल, तर ते जाण्यासाठी घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यापर्यंत आपल्याला झाडत आणि पुसत यायचं आहे। आणि त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण ऐकतो बघा की मीठ टाका, हळद टाका, हे टाका, पण आजच्या दिवशी तुम्हाला बाकीच्या वस्तू ज्या आपण ऍड करतो त्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही ऍड करू शकता, पण सर्वात महत्त्वाची वस्तू आहे जी की मुळासकट नकारात्मक ऊर्जांचा नाश करू शकते, ती म्हणजे गोमूत्र। उद्याच्या दिवशी किंवा प्रत्येक अमावस्या किंवा प्रत्येक 2 दिवसाला किंवा तुम्ही रोज किंवा शनिवारी आठवड्यातून 1 दिवस तरी किंवा 2 वेळा तरी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि ते मिक्स करून आपल्याला आपली फरशी पुसायची आहे। मी स्वतः रोजची फरशी पुसताना, कधी रोज नाही झालं तर 2 दिवसाला 4 दिवसाला, पण माझ्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये जे विकतचे लिक्विड असतात ना, त्यापेक्षा ज्या घरातल्या वस्तू आहेत त्याच माझ्या असतात। मी कधीच किराणा वगैरे आणताना की मी महिन्याला ते फरशी पुसण्याचं लिक्विड आणलं असं नाही। घरातल्या ह्या ज्या वस्तू आहेत ज्याने आपल्याला बेनिफिट होतं, फायदा होतो, त्याच वस्तू मी वापरते। आता बरेच जण मला काय म्हणतात की गोमूत्र फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर वास येतो किंवा असं येतं, बऱ्याचशा कमेंट असतात, तर अजिबात येत नाही। आपल्याला काही टोपणभर ओतायचं नाहीये, अर्ध टोपण ओतायचं नाहीये, तुम्ही अगदी असं थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे। खूप टाकलं म्हणजे मला त्याचा खूप फायदा होणार असेल, तुम्ही 2 थेंब टाकले तरी त्याचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला तेवढाच मिळणार आहे। त्याच्यामुळे गोमूत्र टाकून आपल्याला पूर्ण घर जे आहे ते पुसून घ्यायचं आहे, 2 थेंब टाकायचं। आणि कधीही समजा तुमचं 2 मजली घर आहे, तुमच्या 5 रूम आहेत, तर 5 रूम साठी एकाच बकेटातलं पाणी वापरलं असं नाही करायचं। हा ठीक आहे, तुम्ही प्रत्येक रूम साठी समजा सामान असतं, एवढीशीच जागा आहे तर प्रत्येक रूम साठी पण पाणी नाही बदलायचं,
पण 2 रूम साठी आपण एक पाणी वापरलं, त्यानंतर ते फ्लश केलं, त्यानंतर परत उरलेल्या 2-3 रूम साठी एक बकेट पाणी वापरलं, आपण असं करायचं आहे. नाहीतर तेच पाणी पूर्ण शेवट आपण मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येईपर्यंत पूर्ण मळकट झालेलं असतं आणि त्यांनीच फरशी पुसताय असं नाही करायचं. बऱ्याच वेळेला बघा, ज्या फरशी पुसणाऱ्या आपण मावशी वगैरे लावतो, तर त्यांना सुद्धा तुम्ही जेव्हा तुम्ही लावताय किंवा तुमच्याकडे मावशी जरी असतील तर तुम्ही सांगा, मावशी 2 रूम झाल्या, पाणी चेंज करून घ्या, 3 रूम झाल्या, पाणी चेंज करून घ्या. कारण आपल्याला नकारात्मकता जावी म्हणून आपण ह्या गोष्टी करतोय. तेच खराब झालेलं पाणी पूर्ण आपण पुसून घेतोय, शेवटचं म्हणजे हॉल पर्यंत येईपर्यंत ते पूर्ण खराब झालेलं असतं आणि मग तेच आपण त्याच्यावरती हे करतोय. असं नाही करायचं. कारण मी माझं स्वतःच सांगते, जेव्हा कधी मला म्हणजे मावशी चेंज करायची असते, लावायची असते, तर मी अगोदर ही गोष्ट बोलत असते की तुम्हाला सकाळी लवकर यायचं आहे, म्हणजे 8च्या अगोदर मावशी येऊन झाडून पुसून हे झालं पाहिजे आणि तुम्हाला पाणी चेंज करायचं आहे. हे आवर्जून हे मावशींना सांगायचं किंवा तुम्ही करत असाल तरी ते लक्षात आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे अमावस्या हा तिथी, अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावशाली मानला जातो. त्यापूर्वी जर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल, डिप्रेशन मध्ये असलेली व्यक्ती असेल किंवा बाधा वगैरे झालेली व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पंचगव्य किंवा थोडंसं गोमूत्र आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांना स्नान करायला हे करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर आपण तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल एखाद्या वाटीमध्ये घेऊ शकता, त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं, ते मिक्स करायचं आणि आंब्याच्या पानाने किंवा फुलाने आपण आपल्या घरामध्ये ते स्प्रिंकल सुद्धा करू शकतो. या पद्धतीने सुद्धा तुम्ही काही दोष असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, यासाठी आपण करू शकतो आणि याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. आणि तुम्हाला जर असं भिंतीवर वगैरे डाग पडलेले आवडत नसतील, जसं की मला असं आवडत नाही की ते आपण पानाने फुलांनी टाकल्यावर कसं ते एकदम दिसू लागतं, मग याच्यासाठी मी काय ट्रिक करते की आपली जी स्प्रे बॉटल असते ना, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, ते मिक्स करायचं आणि स्प्रे करायचं. स्प्रे जेव्हा आपण करतो ना, तर तेव्हा ते सगळीकडे होतं सुद्धा, त्याचे डाग पडत नाही, दिसत नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं करू शकता. मी माझी ट्रिक सांगितली तर या पद्धतीने. आणि या दिवशी संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ आहे, त्या वेळेला आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकचा पाठ करायचा आहे. कालभैरवाष्टक तुम्ही 7 वेळा किंवा 11 वेळा म्हणू शकता. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी ही तिथी एकदम उत्तम आहे. तर या दिवशी 16 वेळा आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल, याच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. देवघरात जो आपला दिवा असतो तो आहेच, पण एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला तुम्हाला जर हवा असेल, कारण माता लक्ष्मीला बघा सुगंध हा अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही गुलाबाचं फ्रेग्रन्सच्या ज्या अगरबत्ती असतात त्या 5 अगरबत्ती लावा, तुपाचा दिवा लावा आणि 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सूक्तम 16 वेळा याचा पाठ करायचा आहे. आणि तुम्हाला हे दोन्ही शक्य असेल तर दोन्हीचा करू शकता आणि दोन्हीपैकी तुम्ही जो पाठ कराल ते झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे. कारण का, माता लक्ष्मीला यावी म्हणून तर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करतोय, पण माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही, ती एका जागेवर स्थिर राहत नाही. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही. त्याच्यामुळे आवर्जून नेहमी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा तुम्ही श्री सूक्त म्हणा. ते झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचा पाठ जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. आणि उद्या अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका. सकाळ संध्याकाळ दारामध्ये अगरबत्ती लावा. सकाळ संध्याकाळ दाराच्या दोन्ही साईडला किंवा बाहेरून जेव्हा आपण घरामध्ये येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा सकाळ संध्याकाळ आवर्जून लावा. श्री स्वामी समर्थ.